नमस्कार, मी विजया वामन। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सुप्रीम कोर्टाच्या चौकटीबाहेर जाऊन आमदार अपात्रतेचा निकाल दिला का? खरी शिवसेना ठरवताना नार्वेकरांनी केवळ विधिमंडळातील पक्षाच्या बहुमतालाच प्राधान्य देत मूळ राजकीय संघटनेकडे दुर्लक्ष केले का? असे एक ना अनेक प्रश्न विचारात घेत सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी नार्वेकरांना घाम फोडला। होय, सुप्रीम कोर्टच आहे जो भाजपचा तमाशा लाईव्ह दाखवणार। आमदार अपात्रते संदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालाला आव्हान देणारी याचिका ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात आली आहे। त्यावर गुरुवारी सुप्रीम कोर्टात पहिली सुनावणी झाली। या सुनावणीतील पहिला दिवस ठाकरे गटाला दिलासा देणारा ठरला, तर दुसरीकडे नार्वेकरांचे वाभाडे बाहेर काढणारा सुद्धा ठरला। नार्वेकरांनी आमदार अपात्रतेचा निकाल देताना केवळ आणि केवळ विधिमंडळातील बहुमत लक्षात घेऊ नये अशा स्पष्ट शब्दामध्ये सूचना सुप्रीम कोर्टाने दिलेल्या होत्या। परंतु असं असतानाही नार्वेकरांनी शिंदे गटाच्या बाजूने सोयीचा निकाल देण्यासाठी मूळ शिवसेना पक्षाकडे दुर्लक्ष करत केवळ विधिमंडळातील आमदारांच्या बहुमताला महत्त्व देत त्यावर आधारित खरी शिवसेना कोणाची गटनेता आणि आमदार अपात्रतेचा निकाल दिला होता। आणि हे उभ्या महाराष्ट्राने बघितलं होतं। थोडक्यात काय, आम्ही सुप्रीम कोर्टाला मोजतच नाही असाच काहीसा नार्वेकरांचा निकाल होता। आणि त्यामुळेच सुप्रीम कोर्टाच्या गुरुवारच्या उलट तपासणीत ठसठशीत सुप्रीम कोर्टाने नार्वेकरांना झापलेलं दिसून आलं। आमच्या निकालपत्रात जे निर्देश देण्यात आले आहेत त्या विरोधात निर्णय झाला आहे का, असा पहिला प्रश्न सुप्रीम कोर्टाने विचारला। पुढील सुनावणीचा कल कुठल्या दिशेने जाणार हे सुद्धा त्यामुळे स्पष्ट झालेलं होतं। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी खरी शिवसेना विधानसभेतील बहुमतावर ठरवणं हे आमच्या निर्णयाविरोधात नाही का, असा पहिला सवाल सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी शिंदे गटाचे वकील ॲडव्होकेट हरीश साळवे यांना केला। यावर शिंदे गट, सुप्रीम कोर्ट व ठाकरे गटाकडून पुढील सुनावणींमध्ये अनेक युक्तिवाद होतीलच, परंतु गुरुवारच्या सुनावणीमुळे नार्वेकरांचा निकाल सुप्रीम कोर्टाला मान्य नाही हे जवळपास स्पष्ट झालंय। आता हा खटला सुप्रीम कोर्टात चालवायचा किंवा हायकोर्टात चालवायचा याचा निर्णय 8 एप्रिलला घेण्यात येणार आहे। या प्रकरणी एकनाथ शिंदे गटाला 1 एप्रिल किंवा त्यापूर्वी प्रतिवाद सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने दिलेत। अगोदरच क्लिअर कट होतं की नार्वेकरांनी शिंदेंच्या सोयीचा निर्णय दिला। बरं, शिंदेंच्या सोयीचा निर्णय दिलाच होता तर मग किमान ठाकरे गटाचे आमदार तरी अपात्र करायला हवे होते, पण तेही केलेलं नाहीये। त्यामुळे पुढील सुनावणी सुप्रीम कोर्टात पुन्हा नार्वेकरांच्या निकालाची पिसं काढणार हे स्पष्ट झालंय। दरम्यान सुप्रीम कोर्टाने नार्वेकरांच्या निकालावर नाराजीचा सूर व्यक्त करताच एकनाथ शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांनी पुन्हा तिरपी चाल खेळण्याचा प्रयत्न केला। ठाकरे गटाने जी कागदपत्रे सादर केली आहेत ती बनावट कागदपत्रे आहेत। गटनेत्याची नेमणूक करायला उद्धव ठाकरे यांचा प्रस्ताव कोणी मांडला हे विचारात घ्यायला हवे। तसेच हा प्रस्ताव मांडला जाताना ते स्वतः हजर नव्हते असं सांगत त्यानंतर हरीश साळवेंनी आमदारांचे ठराव जे होते ते दाखवले। इथून पुन्हा एकदा उलटी चाल खेळण्यासाठी सुरुवात झाली आहे। ठाकरेंचा प्रस्ताव ज्यांनी सादर केला त्यापैकी अनेक जण बैठकीला उपस्थित नव्हते असं साळवे यांनी म्हटलंय। उद्धव ठाकरे यांना किती आमदारांचा पाठिंबा होता हे दाखवण्यासाठी सादर केलेल्या कागदपत्रांवर विश्वास ठेवता येणार नाही असा सुद्धा युक्तिवाद जो होता तो शिंदे गटाचे वकील साळवे यांनी सुप्रीम कोर्टामध्ये केला। उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या वकीने कपिल सिब्बल, ॲडव्होकेट देवदत्त कामत यांनी आपली बाजू मांडली आहे। दरम्यान या सर्व घडामोडींमध्ये एक विषय महत्त्वाचा ठरतो, तो म्हणजे नार्वेकरांच्या आमदार अपात्रतेच्या निकालाविरोधात ठाकरे गट वेळ वाचवण्यासाठी थेट सुप्रीम कोर्टामध्ये गेला, तर शिंदे गटाची मात्र वेळ काढूपणाची भूमिका असल्यानं त्यांनी याबाबत उच्च न्यायालयामध्ये दाद मागत ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करण्याची मागणी लावून धरलेली आहे। एकंदरीत काय, खरं जर सगळं एकंदरीत बघितलं तर सुप्रीम कोर्टाला ठाकरेंची याचिका नाकारायची असती तर त्यांनी ती सुरुवातीलाच नाकारली असती। तुम्ही हायकोर्टात जा असं म्हटलं असतं, पण सुप्रीम कोर्ट या विषयात इंटरेस्ट दाखवतंय। तसं पाहिलं तर ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात नार्वेकरांच्या निकालाविरोधात याचिका टाकल्यावर गुरुवारी सुप्रीम कोर्टानं कुठलेही आढेवेढे न घेता सुनावणीला सुरुवात केली। तुम्ही आधी उच्च न्यायालयात जायला हवे होते असा युक्तिवाद सुप्रीम कोर्टानं केलेला नाहीये। त्यामुळे तिथेच ठाकरे गटाचा न्याय मिळवण्यासाठीचा प्रामाणिकपणे म्हणजे न्याय मिळवण्यासाठी सुप्रीम कोर्ट सुद्धा
प्रामाणिकपणे प्रयत्न करतायत, तर शिंदे गटाची वेळ काढूपणाची जी आहे ती भूमिका स्पष्ट होते। एकंदरीत सुप्रीम कोर्टाला ठाकरे गटासोबत अन्याय झालाय हे दिसतंय, पण एकंदरीत कायद्याच्या कचाट्यात राहून किंवा कायद्याचंच अवलोकन करून हा निर्णय द्यायचा असल्या कारणानं सुप्रीम कोर्ट जे आहे ते ठाकरेंना हायकोर्टात जा, इकडे जा, तिकडे जा असं न सांगता कायद्यामध्ये राहूनच ठाकरेंच्या बाजूने सुप्रीम कोर्ट निर्णय देईल असं ठाकरे गटाचं मत आहे। याबाबत तुमचं काय मत आहे? सुरुवातीलाच नार्वेकरांच्या विरोधात सुप्रीम कोर्टाने जो प्रश्नांचा मारा केलाय, यामध्ये सुप्रीम कोर्टच आहे का जे नार्वेकरांना उघडं पाडेल, भाजपचा तमाशा थोडक्यात लाईव्ह करेल? याबाबत तुमचं काय मत आहे? कमेंट जरूर करा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा। जय महाराष्ट्र पब्लिक।